हॅलो फ्रेंड्स, तर वेलकम आहे तुमच्या सगळ्यांचा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आज आमच्या चॉलमध्ये आहे छोटासा हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि तो आम्ही 4-5 जणांनी मिळून आयोजित केलेला आहे. तर आणि मी घातलेली आहे आज साडी. तर मी साडीमध्ये कशी दिसते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रमाची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही कार्यक्रम चालू करणार आहोत. तर पहिली सुरुवात माझ्या आईला हळदी कुंकवाचा मान देऊन आम्ही करणार आहोत. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. आता सगळ्या बायका आलेल्या आहेत आणि आम्ही आता कार्यक्रम चालू केलेला आहे. तर माझ्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटलेला आहे ते तुम्ही मला नक्की कळवा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या 2 वर्ष झाला आहे आम्ही सेलिब्रेट करतो. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही केला होता, पण गेल्या वर्षी आम्ही खूपच छोटासा केला होता कारण आम्हाला तेव्हा इतका नॉलेज नव्हता. आणि ह्या वर्षी आम्ही जरा भरपूर बायका म्हणजे चांगल्याच बायका बोलवल्या होत्या आणि आमचा कार्यक्रम छानसा झालेला आहे. खूपच छान झालेला आमचा कार्यक्रम. व्हिडिओ काढत असताना बघून मला थोडीशी सुचली मस्ती आणि मी थोडंसं केलेलं आहे ड्रामा. आमच्या गल्लीतल्या बायकांनी मला कधीच साडीवर बघितलं नव्हतं, म्हणून सगळे बघून मला असे म्हणजे सगळ्यांचं असं होतं की अरे वा शितू, तू साडी घातलीस, खूपच छान दिसतेस. असं नेहमी कधी साडी घालत नाही. आम्ही छोटंसं गिफ्ट घेतलं होतं सगळ्यांसाठी. असं किटलीसारखं होतं, छोटीशी देवघरात ठेवण्यासारखी एक छोटीशी किटली होती. आपण तेल वगैरे त्यात ठेवून देवाच्या पूजेला वापरू शकतो अशी. आणि ती सगळ्यांना खूप आवडलेली आहे ती, म्हणजे सगळे बोलवते खूप छान आहे म्हणून. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही देवाचे करंडे दिले होते, स्टीलचे करंडे, आणि ते सुद्धा सगळ्यांना आवडले होते आणि सगळ्या आवडीनेच आता आमच्याजवळ हळदी कुंकूला येतात. छान असा कार्यक्रम आमचा झाला आहे.